शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी अनेक पक्षाचे अनेक आमदार पाठिंबा द्यायला तयार आहेत। त्यामुळे सरकार अल्पमतात येणार नाही असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय। ते लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेत बोलत होते। गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून आपली कारकीर्द पुढे जात असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवेंनी स्पष्ट केलंय। दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत 35 वर्ष राजकारण केलंय। गोपीनाथरावांच्या बरोबरीनंच स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य, आमदार, खासदार, मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष झालो। गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासामुळे आपणच आता गोपीनाथ मुंडे यांची जागा घेत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रचार सभेतून पटवून द्यायचा प्रयत्न करतायत। हे सरकार 5 वर्ष चाललं। सरकार मजबूत आहे। सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही। शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला नाही। आमची निवडणुकीमध्ये युती नाही। अशाच प्रकारची युती कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्हती, पालघर जिल्हा परिषदेत नव्हती, विधानसभेत सुद्धा नव्हती आणि नगरपालिका नगरपंचायतीत सुद्धा नव्हती। युती नाही म्हणून सरकारचा पाठिंबा काढतील असं मला वाटत नाही। हे सरकार पूर्णपणे 5 वर्ष काम करते। गोपीनाथराव जिल्हा परिषदेचे सदस्य झाले। मी जिल्हा परिषदचा सभापती, पंचायत समितीचा सभापती झालो। गोपीनाथराव आमदार झाले, मी आमदार झालो। गोपीनाथरावनी कारखान्याचे चेअरमन झाले, मी कारखान्याचा चेअरमन झालो। मी डीसीसी बँकेचा चेअरमन झालो। गोपीनाथराव खासदार झाले, मी खासदार झालो। गोपीनाथराव मंत्री झाले, मी मंत्री झालो। गोपीनाथराव प्रदेशाचे अध्यक्ष झाले, मी प्रदेशाचा अध्यक्ष झालो। आमचा हा प्रवास 35 वर्षाचा सोबतचा प्रवास आहे। म्हणून मित्र, आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला ग्रामीण भागातून आणून या राज्याचं नेतृत्व देण्याचं काम जर कोणा केलं असेल तर त्या काळात गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजनांनी केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।